नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, काल आपण बघितलं की यूपीएससीचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या मॉड्यूलचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की त्यांच्या नावामध्ये जो गोंधळ आहे, म्हणजे त्यांचं नाव, त्यांचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटवरचं असणारं नाव आणि आधार कार्डवरचं आधारवरचं नाव याच्यामध्ये बरीचशी विसंगती आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा सूचना, त्यांचे असे कन्सर्न्स आहेत की नेमकं त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्याला यूपीएससी सीएससीचं ऍप्लिकेशन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे आणि ते ऍप्लिकेशन कसं करायचं आहे. काल आपण बघितलं की याच्यामध्ये आपल्याला 4 मॉड्यूल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यातलं पहिलं मॉड्यूल आहे ते क्रिएट अकाउंट अँड लॉग इन, हे पहिलं मॉड्यूल आहे. दुसरं मॉड्यूल हे युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन असणार आहे. तिसरं मॉड्यूल हे कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म्स आहे आणि चौथं मॉड्यूल हे एक्झामिनेशन स्पेसिफिक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच जर यूपीएससीच्या वेबसाईटला जाऊन हे युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन करणार असाल तर हे पहिले 3 मॉड्यूल आहेत ते कायम परमनंट अशा प्रकारचे मॉड्यूल्स आहेत आणि प्रत्येक एक्झामिनेशन नुसार आपल्याला हे चौथ्या मॉड्यूल मधला डेटा भरावा लागणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. हे अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, तुमच्याकडे तुमचा ईमेल आयडी असणं आवश्यक आहे आणि तुमच्या ईमेल आयडी सोबत तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ही खबरदारी घ्यायची आहे की तुम्ही जो ईमेल आयडी तिथं रजिस्टर करणार आहात, त्याचबरोबर जो मोबाईल नंबर वापरणार आहात तो तुमच्याकडे कायमस्वरूपी असायला पाहिजे. तुम्ही सातत्याने मोबाईल नंबर बदलताय, ईमेल आयडी बदलताय, तर तुम्हाला नंतर तुमचा अकाउंट ऍक्सेस करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून अकाउंट लॉग इन करायचं आहे. ओटीपी येणार आहे, तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्ही टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड त्यामध्ये सेट करावा लागणार आहे. एकदा का तुम्ही तुमचा ईमेल आयडी व्हेरीफाय केलेला आहे, मोबाईल नंबर व्हेरीफाय केलेला आहे आणि तुमचा पासवर्ड आता त्या ठिकाणी सेट केलेला आहे, त्याच्यानंतर आपण जे थेट पुढच्या पेजकडे जातो, ते पेज कोणतं आहे, तर त्या पेजकडे तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला हा डिस्प्ले त्याच्यामध्ये दिसेल, मोबाईल आणि ओटीपी. मग तुम्हाला लॉग इन करताना तुमचा मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परत एक ओटीपी येईल आणि एकदा का तो ओटीपी आला की तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश केलेला आहे. एकदा का तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश केला की तुम्हाला परत अशा प्रकारचा डिस्प्ले त्याच्यामध्ये दिसेल. एक आहे मॅनेज अकाउंट, चेंज माय पासवर्ड, चेंज माय ईमेल आयडी, चेंज मोबाईल नंबर. तर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट मॅनेज करता येणार आहे. ऑलरेडी हा डेटा तुम्ही फिल केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन. युनिव्हर्सल रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला इथे जे इन्स्ट्रक्शन्स दिसतात त्या इन्स्ट्रक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक इन्स्ट्रक्शनचं पेज त्याच्यामध्ये येणार आहे आणि एकदा का तुम्ही इन्स्ट्रक्शनचं पेज वाचलं त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशनकडे जाता येणार आहे. ते इन्स्ट्रक्शनचं पेज कोणतं आहे, तर ते हे इन्स्ट्रक्शनचं पेज आहे, इन्स्ट्रक्शन्स फॉर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये युपीएससीने आपल्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे. फुल नेम, फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्याच्यानंतर तुमच्या नावामध्ये जर 2च शब्द असतील तर तुम्ही ते नाव कसं लिहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रोहित कुमार हे नाव असेल तर फर्स्ट नेम रोहित, मिडल नेम तुम्हाला ब्लँक सोडायचं आहे, लास्ट नेम मध्ये कुमार तुम्हाला ठेवायचं आहे. जर एकच नाव असेल तुमच्या नावामध्ये, फॉर एक्झाम्पल दिव्या, तर फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला दिव्या भरायचं आहे, मिडल नेम, लास्ट नेम तुम्हाला ब्लँक सोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर डिटेल्स भरायचे, डेट ऑफ बर्थ भरायचे आहे, फादर्स नेम, मदर्स नेम हे तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत. हा एक इन्स्ट्रक्शनचा सॅम्पल फॉर्मॅट त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला भरायचे मॅट्रिक्युलेशन डिटेल्स, आधार नंबर, मोबाईल नंबर. हे इन्स्ट्रक्शन तुम्ही एकदा वाचल्यानंतर पुढचं आपल्याला सूचना आहे प्रोसीड फॉर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन. हे सॅम्पल फॉर्मॅट आहे. आता तुम्ही तुमचे ऍक्च्युअल डिटेल्स भरण्यासाठी तिथे जाणार आहात. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी आम्ही इथे एक फॉर्म भरलेला आहे. इथे आपल्याला आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथे मिडल नेम टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे लास्ट नेम टाकायचं आहे. परत आपण आपलं नाव कन्फर्म करतोय, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. आता इथं आपल्याला त्यांनी सूचना दिलेली आहे, इज द अबो नेम द सेम as name printed on 10th class, that is matriculation or equivalent board certificate issued by examination board. म्हणजे तुमचं जे नाव आहे ते 10वीच्या सर्टिफिकेट वरती आहे तशा प्रकारातलं आहे का. आता इथं थोडंसं बारकाईने तुम्ही बघा. याच्यामध्ये जर तुम्ही येस ऑप्शन जर क्लिक केला, जर तुम्ही येस ऑप्शन असा क्लिक केला तर तुम्ही इथं जे नाव लिहिलेलं आहे ते नाव आपोआपच इथं ऑटोफिल होणार आहे. ते आपोआपच इथं तुमचे नाव कॉपी होणार आहेत. फर्स्ट नेम फॉर एक्झाम्पल, मिडल नेम, लास्ट नेम आणि परत आपल्याला ते नाव एकदा कन्फर्म होणार आहे, कन्फर्म, मिडल नेम, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. जर तुम्ही ऑप्शन येस असा क्लिक केला असेल तर फॉर एक्झाम्पल इथं नाव आहे दिशा पवन खेबुडकर. हे जे नाव आहे ते जर 10वीच्या सर्टिफिकेट वरती असं असेल तर अशा पद्धतीने ते नाव ऑटोफिल होऊन इथे येणार आहे. जर तुम्ही हा ऑप्शन येस म्हणून क्लिक केला असेल तर. जर आपण हा ऑप्शन नो म्हणून क्लिक केला असेल तर काय होतं, जर तुम्ही ऑप्शन नो म्हणून क्लिक केला असेल तर इथे पहा, तुम्ही हा ऑप्शन इथे आम्ही नो म्हणून क्लिक केलेला आहे. तुम्ही जर हा ऑप्शन नो म्हणून क्लिक केला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात. ते कोणते 2 प्रश्न आहेत, एक तर तुमचं नाव सेम आहे का, त्याला आपण नाही म्हणतोय. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला, आय एम इन पोझेशन ऑफ व्हॅलिड गॅझेट नोटिफिकेशन फॉर चेंज इन माय नेम. तिथं पण आपण जर नो केलं, तिथं पण जर आपण
नो केलं तर इथे तुम्हाला परत त्यांनी सूचना केलेली आहे, एंटर युअर नेम ॲज प्रिंटेड ऑन 10th क्लास और मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय एक्झामिनेशन बोर्ड. जर आपण आपलं नाव सेम नाही असं म्हणत असू तर आपल्याला त्यांनी सूचना केलेली आहे की जसं तुमचं 10वीचं सर्टिफिकेट वरती नाव आहे तसं नाव तुम्ही त्याच्यामध्ये भरा आणि त्याच्यामध्ये तो सिक्वेन्स आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये फॉलो करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचा फर्स्ट नेम जे आहे सिक्वेन्स प्रमाणे इथं तुम्हाला सिक्वेन्स प्रमाणे टाकायचं आहे. या केसमध्ये ते सरनेम येणार आहे, नंतर येणार आहे मिडल नेम, त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव त्याच्यामध्ये येईल आणि नंतर येणार आहे लास्ट नेम जे आपल्या वडिलांचं नाव असेल तर. हे तुम्हाला अशा पद्धतीने भरायचं आहे आणि परत तुम्हाला तुमचं नाव कन्फर्म करायचं आहे. कन्फर्मेशन केल्यानंतर ती नावं सेम तशी त्याच्यामध्ये येतील. म्हणजे जर तुम्ही तुमचा पहिल्यांदा जो फॉर्म आपण इथे भरणार आहोत फर्स्ट, तिथे आपण आपलं फर्स्ट नेम टाकलेलं आहे जे तुमचं स्वतःचं नाव आहे, इथे आपण आपल्या वडिलांचं नाव टाकलेलं आहे, इथे आपलं सर नेम आहे. याच्यामध्ये आपण जर आपलं नाव सेम आहोत असं म्हणत असू, जर तुम्ही येस म्हणालात तर हे ऑटोफिल आपोआप होत आहे, तिथे तुम्हाला काही स्वतःला वेगळं भरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर त्याला नाही म्हणत असाल नो, तर इथे तुम्हाला ते गॅझेट नोटिफिकेशन आहे का त्याबद्दलचा प्रश्न विचारते. तिथे आपण नाही म्हणालेलो आहोत तर तुम्हाला इथे तुमचं परत तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे नाव टाकायचं आहे. त्याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुम्हाला इथे फॉलो करायचा आहे. मे बी मग तुमचं सरनेम इथे येईल, नंतर तुमचं स्वतःचं नाव येईल आणि नंतर मग वडिलांचं नाव येईल. गॅझेट नोटिफिकेशनची आवश्यकता कधी आहे? जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर गॅझेट नोटिफिकेशनची आवश्यकता आहे. नावाचा क्रम बदलला याचा अर्थ नाव बदलला असा होत नाही, त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी गॅझेट नोटिफिकेशनची गडबड करण्याची आवश्यकता नाही. इथे फक्त नावाचा क्रम बदलतोय, त्याच्यामुळे तुमचं नाव बदलत नाही. आपण इथे येस पण करून बघितलेलं आहे आणि आपण इथे नो पण करून बघितलेलं आहे, तिथे तुम्हाला तशी कोणती अडचण येणार नाही. त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजकडे जेव्हा जातो त्यावेळेला इथं अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना एक शंका आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगतो की तुम्ही तुमचं जर 10वीचं मार्कशीट बघितलं तर 10वीच्या मार्कशीट वरती तुमचं जे नाव आहे तेच तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती आलेलं आहे आणि 10वीच्या मार्कशीटमध्ये तुमचं नाव जिथे संपतं तिथे एक सूचना दिलेली आहे, सरनेम फर्स्ट, म्हणजे तुमचं आडनाव प्रथम असायला पाहिजे अशी सूचना त्या 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये 10वीच्या मार्कशीटमध्येच दिलेली आहे. तुम्ही ती केअरफुली बघा. तुम्ही 2010-12 नंतर जर तुमची 10वी झाली असेल तर तुम्हाला डेफिनेटली हे तिथे लिहिलेलं बघायला मिळेल की सरनेम फर्स्ट. त्यामुळे तुमचं सरनेम प्रथम येणार आहे अशी सूचना 10वीच्या मार्कशीटमध्ये आहे, त्यामुळे तुमचं नाव तशा पद्धतीने आलेलं आहे. नावाचा क्रम बदलला याचा अर्थ तुमचं नाव बदललं असा होत नाही. त्यासाठी तुम्हाला कोणतेही गॅझेट नोटिफिकेशन करण्याची आत्ता आवश्यकता नाही. मी आत्ता या शब्दावरती तुम्हाला जोर देतो. त्याच्यानंतर आपण पुढे जातो, आधार ॲज अ आयडेंटिटी प्रूफ. तुम्हाला आधार इश्यू करण्यात आलेला आहे का? तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. जर आपण आधार ऑथेंटिकेशनचा पर्याय निवडत असू तर आय डू नॉट वॉन्ट टू प्रोसीड विथ आधार व्हेरिफिकेशन, मला आधारच्या आधारे व्हेरिफिकेशन करायचं नाही, हा पहिला पर्याय आहे. येस, आय हॅव बीन इश्यूड आधार कार्ड अँड कॉन्सेंट टू प्रोव्हाइड फॉर व्हेरिफिकेशन, माझ्याकडे आधार नंबर आहे, मी माझी संमती देतो की माझं त्याच्या आधारे व्हेरिफिकेशन व्हावं. जर तुम्ही नंबरच्या आधारे व्हेरिफिकेशन करणार नसाल तर व्हर्च्युअल आयडीच्या आधारे तुम्हाला व्हेरिफिकेशन करता येतं. हा व्हर्च्युअल आयडी आपल्या आधार कार्डच्या अगदी तुमचा आधार नंबर आहे त्याच्या अगदी खाली दिलेला असतो. आणि जर तुम्हाला ह्यातला हा पर्याय निवडायचा नसेल, आय डू नॉट वॉन्ट टू प्रोसीड विथ आधार व्हेरिफिकेशन, हा पर्याय देखील तुम्हाला निवडता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर आधार द्यायचं नसेल तर तुम्ही हा देखील पर्याय निवडू शकता. जर तुम्ही आय डू नॉट वॉन्ट टू प्रोसीड विथ आधार व्हेरिफिकेशन असं म्हणालात तर लगेचच आपण पुढच्या टॅबवरती जातो, फोटो आयडी. आणि त्या फोटो आयडी मध्ये त्यांनी 4 ते 5 प्रकारचे फोटो आयडी दिलेले आहेत. त्यातल्या कुठल्या तर एका फोटो आयडीचा वापर करून तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी शंका आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की आम्ही सरनेम आमचं पहिलं लिहिलेलं आहे 10वीच्या सर्टिफिकेट वरती, नंतर आमचं फर्स्ट नेम आहे आणि नंतर आमचं मिडल नेम आहे. आणि बऱ्याचदा आपण आधारवरती आपलं जे नाव आहे त्याच्यामध्ये फर्स्ट नेम पहिल्यांदा असतं, नंतर आपलं मिडल नेम आहे आणि नंतर आपलं सरनेम आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी क्वेरी होती की फॉर्म स्वीकारत असताना जर ह्या नावामध्ये हा बदल असेल तर फॉर्म स्वीकारला जात नाही. तर मी आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ही गोष्ट इथे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. तुमचं सरनेम पहिल्यांदा आहे, नंतर तुमचं फर्स्ट नेम आहे, तुमचं मिडल नेम आहे आणि हेच नाव आधारमध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम असं असेल, त्याचा क्रम जरी उलटा असेल तरी तो फॉर्म स्वीकारला जात आहे, तो फॉर्म ऍक्सेप्ट होत आहे. याचं व्हेरिफिकेशन आम्ही 2-3 सॅम्पल फॉर्म भरून केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे घाबरण्याची किंवा काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्याचा क्रम बदल तरी पण आपला फॉर्म ऍक्सेप्ट होतोय. ज्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही त्याच्या शक्यता कोणत्या आहेत तर बऱ्याच ठिकाणी वडिलांचं नाव जे आहे ते नमूद केलेलं नाही. म्हणजे बऱ्याचशा आधार कार्डवरती किंवा आधारवरती फक्त फर्स्ट नेम आणि सरनेम आहे. मग ज्यांचं फक्त फर्स्ट नेम आणि सरनेम आहे आणि इथं आपण नाव लिहिताना सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम लिहिलेलं आहे, त्यांचं आधार व्हेरिफिकेशन होत नाहीये कारण तो डेटा मिसमॅच असं दाखवत आहे. त्यामुळे तुमचं जर नाव
मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट वरती सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम असेल आणि आधारवरती ते फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम असेल तरी पण तो डेटा ऍक्सेप्ट होते, तो डेटा फेच केला जातो. त्यामुळे तुम्ही तिथे घाबरण्याचं कारण नाही. मात्र जर तुमचा फक्त फर्स्ट नेम आणि सरनेम असेल, दोनच आहेत आणि इथं फुल नेम असेल तर मात्र तुम्हाला फॉर्म तिथे डेटा तो मॅच होताना दिसत नाहीये. त्या केसमध्ये तुम्हाला दुसरा एक पर्याय आहे, तुम्हाला हे निवडावं लागेल, आय डू नॉट वॉन्ट टू प्रोसीड विथ आधार व्हेरिफिकेशन. जर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन करत नाही आहात असं असेल तर काय होतं हे मी तुम्हाला पुढे सांगतो. जर आपण आधारचा पर्याय निवडला असेल तर काय होतं, येस आय हॅव बीन इश्यूड आधार कार्ड, कॉन्सेंट टू प्रोव्हाइड फॉर व्हेरिफिकेशन. आपण ही कॉन्सेंट द्यायची आहे, आपला आधार नंबर याच्यामध्ये टाकायचा, कॅप्चा भरायचा आहे, आधारचा ओटीपी तुम्हाला येईल. आधारचा ओटीपी आल्यानंतर मग तुम्हाला ते सगळे व्हेरिफिकेशन होणार आहे आणि एकदा का आपलं व्हेरिफिकेशन झालं त्याच्यानंतर आपण आपल्या मॅट्रिक्युलेशन बोर्ड प्रोफाईलकडे जाणार आहोत. म्हणजे आपल्या पहिल्या स्टेजवरती आपल्या आयडेंटिटी प्रोफाईलमध्ये आपण सगळी आपली माहिती भरणार आहोत. त्याच्यामध्ये आपला ईमेल नंबर आपण टाकतोय, मोबाईल नंबर आपण त्याच्यामध्ये टाकतोय. त्याच्यानंतर आपण आधार आणि फोटो आयडीच्या ऑप्शनकडे जातोय. जर आपल्याला आधार किंवा फोटो आयडीचा ऑप्शन वापरायचा नसेल, आधारचा ऑप्शन जर वापरायचा नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला इतर फोटो आयडीचा पण ऑप्शन त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि इतर फोटो आयडीच्या ऑप्शन्समध्ये कोणकोणते पर्याय आहेत तर इतर फोटो आयडीच्या ऑप्शन्समध्ये आपल्याकडे पॅन आहे, आपण पॅनचा वापर करू शकतो, परमनंट अकाउंट नंबर. त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन हा देखील त्यांनी ऑप्शन प्रोव्हाइड केलेला आहे. सो पॅन, ड्रायव्हिंग लायसन. आपल्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्टचा देखील आपण या ठिकाणी उपयोग करू शकणार आहोत. चौथा ऑप्शन आपल्याकडे यामध्ये असा आहे की सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट यांनी आपल्याला इश्यू केलेलं कोणतेही अधिकृत फोटो आयडी, सेंट्रल किंवा स्टेटनी जे आपल्याकडे इश्यू केलेला आहे अशा प्रकारचं कुठलंही फोटो आयडी त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागणार आहे. जर तुम्ही म्हणत असाल आय डू नॉट वॉन्ट टू प्रोसीड विथ आधार व्हेरिफिकेशन, जर तुमचा आधारमध्ये फक्त 2च अक्षर आहेत नावामध्ये आणि इतर ठिकाणी 3 आहेत तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. फोटो आयडीला क्लिक करावं लागेल, पॅन निवडू शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन निवडू शकता, पासपोर्ट निवडू शकता किंवा सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं कुठलंही ओळखपत्र तुम्हाला त्याच्यामध्ये जोडता येईल. इथं आपल्याला ही गोष्टीची काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये तुम्हाला डिजी लॉकर तुमच्या मोबाईलवर असणं आवश्यक आहे. डिजी लॉकर नावाचं ऍप डाउनलोड करा, डिजी लॉकरमध्ये तुम्ही लॉग इन करा आणि तुमचं पॅन, तुमचं आधार असेल तर त्याचबरोबर तुमचं ड्रायव्हिंग लायसन, तुमचे 10वीचे सर्टिफिकेट, 10वीचे मार्कशीट, हा सगळा डेटा तुम्ही त्याच्यामध्ये डाउनलोड करा. कारण आपण जेव्हा पुढे जाणार आहोत आपले एसएससीचे डिटेल्स जेव्हा त्याच्यामध्ये भरणार आहोत त्यावेळेला हे जे आपले एसएससीचे डिटेल्स आहेत, तुम्ही इथे बघितलं तर मॅट्रिक्युलेशन बोर्ड प्रोफाईल, तुमचं 10वी कुठून झालेलं आहे, भारतातून झालंय, भारताच्या बाहेरून झालेलं आहे, महाराष्ट्रातून झालं असेल तर महाराष्ट्रातलं कुठलं बोर्ड आहे, कोणत्या वर्षी तुम्ही ते पास केलेलं आहात, त्याचबरोबर तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. काळजी घ्या, इथं आपल्याला मार्कशीटचा नंबर टाकायचा नाही, मार्कशीट वेगळा आहे आणि सर्टिफिकेट वेगळा आहे. इथं आपल्याला सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. नंतर तुम्हाला तो रोल नंबर टाकायचा आहे. हा रोल नंबर मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्हीकडे ऑफकोर्स सेम असणार आहे आणि त्याची डेट पण तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायची आहे. आणि हा सगळा तपशील भरल्यानंतर आपण जेव्हा पुढच्या पेजकडे जातो त्यावेळेला आपल्याला हे अशा प्रकारचे आयडेंटिटी डिटेल्स त्याच्यामध्ये दिसणार आहेत. आणि जिथं जिथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, जसं की पॅन असेल किंवा आधार असेल किंवा आपलं 10वीचं मार्कशीट किंवा तुम्ही ड्रायव्हिंग लायसनचा पर्याय निवडत असाल तर तो जो डेटा आहे तो डिजी लॉकर मधून फेच केला जातोय. आपल्याला तो काही केसेसमध्ये मॅन्युअली पण अपलोड करता येणार आहे, पण त्याची साईज परत तुम्हाला त्याच्यामध्ये आणावी लागेल, त्याला रिसाईज करावं लागेल. त्यापेक्षा जर तो डेटा डिजी लॉकरमध्ये असेल तर तुम्हाला ते फार सोपं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही डिजी लॉकरमध्ये जाऊन पहिल्यांदा डिजी लॉकर डाउनलोड करा, तुम्ही लॉग इन करा आणि तुमचा डेटा, काही डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये डाउनलोड करा. आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण चौथ्या स्टेजकडे जातो, प्रिव्ह्यू युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी अशा पद्धतीने दिसणार आहेत. नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. आणि नेम ऍज पर द 10th क्लास, नेम ऍज पर द 10th क्लास. मग इथे तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, सर नेम दिसेल, असं दिसेल. किंवा आपण उलटा जरी केलं असेल, इकडे सर नेम, इथं फर्स्ट नेम आणि इथे मिडल नेम असंही त्याच्यामध्ये दिसू शकतं. आम्ही दोन्ही प्रयत्न करून बघितलेले आहेत, दोन्ही ठिकाणी तशी अडचण येत नाही. आणि बाकीचे आयडेंटिटी त्याच्यामध्ये येतात, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि बाकीचे आई वडिलांचं पूर्ण नाव. आई वडील आहेत त्यामुळे गार्डियन तुम्हाला मेन्शन करण्याची आवश्यकता नाही. आई वडील नसतील तर आपल्या गार्डियनचे डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन करावे लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग आधार आणि फोटो आयडी हे याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. तुम्ही याच्यावरती गेलात आधार, फोटो आयडी, की तो डेटा आहे तो डिजी लॉकर मधनं तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला त्याचा एक प्रिव्ह्यू दिसेल अशा प्रकारातला. आणि एकदा तो प्रिव्ह्यू दिसला की तुम्हाला ते फायनली सबमिट करावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही हे सबमिट करणार आहात त्यावेळेला तुमचा मॉड्यूल नंबर 1 कम्प्लीट होणार आहे. ते कुठलं आहे? युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन. आणि त्यांनी आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार त्या युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला कोणताही बदल परत करता येणार नाही. फार फार तो एकदा बदल करता येणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत, तो आहे कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म. मग त्याच्यामध्ये आपल्याला पर्सनल प्रोफाईल, पॅरेंट प्रोफाईल, सोशल कॅटेगरी प्रोफाईल, डिसॅबिलिटी, ऍड्रेस, एज्युकेशनल प्रोफाईल, एम्प्लॉयमेंट एक्सपिरियन्स प्रोफाईल असे बाकीचे तपशील तुम्हाला त्याच्यामध्ये भरावे लागणार
आहेत. त्याच्यासाठी आवश्यकता भासल्यास आपण नंतर दुसऱ्या एका व्हिडिओच्या निमित्ताने त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याची चर्चा करूया. मात्र आजचा जो आपला त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा हेतू होता की युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे. आता तुम्ही जे चॅटबॉक्स मध्ये जे क्वेश्चन्स टाकलेले आहेत त्यातले काही क्वेश्चन्स मी घेतो आणि आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पाठवतो. आता मॅट्रिक्युलेशन मध्ये सरनेम आणि नेम आहे. जर फक्त मॅट्रिक्युलेशन मध्ये सरनेम आणि नेम जर असेल तर तुम्हाला फोटो आयडी साठी दुसरा पर्याय निवडावा लागेल. आणि जर आपल्याकडे पुरेसा वेळ असेल, समजा तुम्ही आधार अपडेट करायला जरी गेलात तरी तुमचा कदाचित आधार अपडेट होऊन ते त्या सिस्टमला अपडेट होईपर्यंतचा वेळ आपल्याकडे असेल की नाही याची आत्ता मला खात्री देता येणार नाही. पण तुमच्याकडे आधार नसेल तर तुम्हाला इतर फोटो आयडी कोणते आहेत, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा त्या केसमध्ये पासपोर्ट असेल तर त्या केसमध्ये इतर जे काही अधिकृत सेंट्रल किंवा स्टेटने दिलेली फोटो आयडी आहेत त्याचा तुम्ही वापर त्या केसमध्ये करू शकता. प्लीज तुम्ही स्वतः एकदा तो प्रयत्न करा. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आधारमध्ये नाव पहिलं आहे, 10th मार्कशीटमध्ये सरनेम पहिल्यांदा आहे. तर आम्ही हे दोन्ही प्रयत्न करून बघितलेले आहेत. ह्या दोन्ही केसेसमध्ये तो फॉर्म सबमिट झालेला आहे. फक्त तुम्ही इथे काय निवडता ह्याची थोडीशी तुम्ही काळजी या ठिकाणी घ्या. इथे जे पहिलं तुमचं आयडेंटिटी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथला ऑप्शन काय निवडताय, तुमचं नाव 10वीच्या ह्याच्याप्रमाणे सेम आहे का नाही ही थोडीशी तुम्ही काळजी त्याच्यामध्ये घ्या. आम्ही दोन्ही करून बघितलेलं आहे. 10वीचं नाव सेम असताना सुद्धा फॉर्म सबमिट होतो आणि सेम नसताना सुद्धा फॉर्म सबमिट झालेला आहे. एक काही शंका अशा आहेत की आता ऍक्सेप्ट केलं तर नंतर प्रॉब्लेम होणार नाही का. तर लक्षात ठेवा, तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ह्या सगळ्या डॉक्युमेंटची छाननी जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेला डॉक्युमेंटची छाननी होत असते, त्यावेळेला तुम्हाला हे डॉक्युमेंट प्रोड्यूस करावे लागणार आहे. हा तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रातल्या सबंध विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असणार आहे की ज्याच्यामध्ये नावांमध्ये तो क्रम बदललेला आपल्याला दिसणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये नाव लिहिण्याची पद्धत खूप वेगवेगळी आहे. त्याचा सिक्वेन्स बदलला याचा अर्थ नाव बदलला असं होत नाही. अगदीच तुम्ही शेवटमध्ये गेला, त्यांनी क्वेरी काढली तर आपल्याला एक ऍफिडेव्हिट सबमिट करावं लागेल. ऍफिडेव्हिट तुम्ही अगदी हँड रिटन ऍफिडेव्हिट तिथे देऊ शकता. आवश्यकता भासल्यास नंतर तुम्हाला ती कायदेशीर प्रक्रिया पण करता येते. गेल्या वेळेला नुकतीच ह्याच्यापूर्वी OTR मध्ये जी EFEOची परीक्षा झाली त्या विद्यार्थ्यांना देखील ह्या समस्येचा सामना करावा लागला होता, परंतु ऍक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये त्यांना तशी कोणती अडचण आलेली नाही. आपण फक्त नावाचा सिक्वेन्स बदलत आहोत, त्याच्यामध्ये नाव बदललं जात नाही आणि तो नावाचा सिक्वेन्स आपण स्वतःहून बदलत नाही आहोत. तर आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती तशा प्रकारचं नाव हे प्रिंट झालेलं आहे, त्यामुळे आपल्याकडे तसं लिहिण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही अगदी हा पर्याय जरी निवडला, तुमचं नाव आणि 10वीच्या सर्टिफिकेटवरचं नाव सेम आहे का, तरी पण तुम्हाला तशी कोणती अडचण येणार नाही. आता अजून एक शंका आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि मॅट्रिक्युलेशन वरती नावं वेगवेगळी आहेत. तर लक्षात ठेवा, तुमचं अधिकृत डॉक्युमेंट डेट ऑफ बर्थ साठी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही नंतर जनरेट केलेलं असू शकतं. तर त्या केसमध्ये तुमची डिस्क्रिपन्सी नावामध्ये येऊ शकते, पण ती इंटरव्ह्यूच्या वेळेला येणार आहे. तुम्हाला आता तो प्रॉब्लेम येणार नाही. आता तुमच्या समजा नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेले आहेत किंवा एखादा ए जास्त झाला आहे, एखादा अल्फाबेट जास्त झालेला आहे, त्याचे तुम्हाला फॉर्म सबमिशनच्या वेळी कोणती अडचण येणार नाही. मात्र जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेला तुम्हाला ती क्वेरी 100% निघेल. त्यावेळेला तुम्हाला फक्त एक ऍफिडेव्हिट लिहून द्यायचं आणि सांगायचं की हे दोन्ही नावाचे व्यक्ती सेमच आहेत. दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला जी विंडो मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचं नेम करेक्शन करून घेऊ शकता. ओबीसी कास्ट सर्टिफिकेट असेल तर एनिवे दरवर्षी आपल्याला ते नॉन क्रिमिनलसाठी रिन्यू करावंच लागतं. तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये पण ते करेक्शन करून घेऊ शकता. राईट. एक प्रश्न असा पण आहे, आधी डेट ऑफ बर्थ चुकीची भरली आहे, यावेळी चेंज करायची आहे. आधी म्हणजे जर तुम्ही OTR मध्ये भरली असेल तर मला नाही वाटत की OTRचा डेटा ह्याच्यामध्ये फ्रेश होतोय. तुम्हाला हे नव्याने युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांनी सूचना दिलेली की युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला एकदा वन्स इन अ लाईफ टाइम तो बदल करता येणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पहिल्यांदा फॉर्म भरतात प्लीज काळजी घ्या. तुमचे डेट ऑफ बर्थ सारखा महत्वाचा नंबर त्याच्यामध्ये प्लीज चुकवू नका. मोबाईलवरती फॉर्म भरू नका, लॅपटॉप कम्प्युटर स्क्रीनवरती भरा. जर तुम्ही कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरणार असाल तर प्लीज बारकाईने तो कॅफेमध्येच फॉर्म भरत असताना तो संबंधित व्यक्ती काय टाकतोय, काय नमूद करतोय याची काळजी घ्या. कारण बऱ्याचदा निष्काळजीपणापणे त्यांच्याकडून एखादा नंबर वर खाली होतो, त्याचा त्रास आपल्याला होतो. त्यामुळे प्लीज स्वतः फॉर्म भरत असताना तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष द्या. जे विद्यार्थी CBSE आहेत त्यांच्यामध्ये मिडल नेम जे आहे ते 10वीच्या सर्टिफिकेटवरती मेन्शन केलेलं नाहीये. CBSE सर्टिफिकेट आहे त्याच्यामुळं, पण आधारवरती फुल नेम आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमचं नाव जे आहे फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका, लास्ट नेम टाका. 10वीच्या सर्टिफिकेटवरती सेम नाव आहे का, तर त्याच्यामध्ये तुमचं मिडल नाव नसणार आहे. त्यामुळे तुम्ही नो पर्याय निवडा. नो पर्याय निवडल्यानंतर ते तुम्हाला विचारलं तुमच्याकडे गॅझेट आहे का. तुम्ही नाही नो पर्याय जरी निवडलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे.
मीनवाईल तुम्हाला शक्य झालं तुम्ही ऑनलाईन गॅजेट पण करू शकता, कारण त्याच्यामध्ये एक अल्फाबेट एक पूर्णपणे नाव मिसिंग आहे. जे विद्यार्थी सीबीएसईचं सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, मीनवाईल गॅजेट पण करू शकता. तुम्ही अगदी थोड्या वेळात गॅजेट करू शकणार असाल तर फॉर्म भरण्याची गडबड करू नका. नंतर तुम्ही 8-10 दिवसानंतर फॉर्म भरा. अगदी 20 तारखेच्या आसपास, 24 तारीख ही शेवटची आहे. तोपर्यंत तुम्ही गॅजेट करून घेतलं तर तुम्हाला ते गॅजेट पण त्या ठिकाणी अपलोड करता येणार आहे. येस, ओटीआर भरला असेल तरी पण तुम्हाला सगळी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. आफ्टर मॅरिड नेम चेंज असेल तर लक्षात ठेवा, ज्या विशेषतः मॅरिड मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना तुमचं 10वीला जे नाव होतं त्याच नावाने फॉर्म भरायचा आहे. 10वीला जे नाव होतं त्याच नावाने तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. त्या केसमध्ये तुमचं नाव बदललं आहे का, जेव्हा तुम्ही इथे कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाल, पर्सनल प्रोफाईल त्याच्यामध्ये तुम्हाला ते चेक करावं लागेल की तिथे तुमचं नाव बदललेलं आहे का. ते तुम्ही येस करत असाल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट आणि हे संबंधित दस्तावेज त्याच्यामध्ये अपलोड करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला पहिलं युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन हे पूर्ण कंप्लीट करावं लागेल, कारण जोपर्यंत आपण युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन कंप्लीट करून ते सबमिट करत नाही, आपलं प्रोफाईल लॉक करत नाही, तोपर्यंत आपल्याला कॉमन ऍप्लिकेशन फॉर्मकडे जाता येत नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हे भरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जाता येणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही ईपीएफओ ला केला असेल तुम्ही हे डिटेल्स भरून बघा, तुमचा फॉर्म त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट व्हायला तशी अडचण येता कामा नये. नाही, सेंट्रलचं कुठलं गॅजेट वेगळं नाहीये, सेंटरचं वेगळं कुठलं गॅजेट नाहीये. तुमचं जे गॅजेट आहे ते स्टेटचं आहे. तुम्हाला ती प्रोसेस ऑनलाईन करता येते. प्लीज तुम्ही स्टेप बाय स्टेप्स फॉलो करा. तुम्ही आयडेंटिटी प्रोफाईल तुमचं जेव्हा क्रिएट करायला जाल, ईमेल आयडी, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे पेज येणार आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. इथे 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे नाव आहे का, येस नो तुम्ही अकॉर्डिंगली सिलेक्ट करू शकता. अगदी तुम्ही प्रिव्ह्यू पर्यंत गेलात ना, प्रिव्ह्यू पर्यंत लॉक करण्यापूर्वी तुमच्याकडे सगळे ऑप्शन्स आहेत की तुम्ही एडिट करू शकता. हे प्रोफाईल प्रिव्ह्यू युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन ह्या टप्प्यापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला सगळे ऑप्शन एडिट करता येणार आहेत. त्यामुळे फॉर्म भरताना प्लीज तुम्ही हे सगळे ऑप्शन त्याच्यामध्ये टाकून बघा. जोपर्यंत तुम्ही प्रोफाईल लॉक करत नाही तोपर्यंत तुमचा डेटा सबमिट होणारा नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे वेगवेगळ्या क्वेरीज त्याच्यामध्ये दिसत आहेत, तुम्ही थोडे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये करून बघा. जर पॅन आणि वोटिंग कार्डनी पण जर नाही झालं तर तुम्ही एखादा आधार त्याच्यामध्ये अपडेट करून घेतलं तर बरं होईल. त्या केसमध्ये तुम्हाला ती विंडो मिळेल. तुमचा आधार अपडेट झाला की तो डेटा लगेच त्याच्यामध्ये फेच पण केला जातो. निमिष, आम्ही तुझ्या प्रश्नांची उत्तर देतो. आपण कॉलवर याविषयी बोलूया. तुझ्या ज्या काही शंका आहेत त्याच्यामध्ये. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, मॅट्रिक्युलेशन, हे तुमचं लग्नाच्या आधीच नाव त्याच्यामध्ये असणार आहे त्या केसमध्ये. त्यामुळे तुम्हाला युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन करताना तो प्रॉब्लेम येणार नाहीये. जर एखादी फिमेल कॅन्डिडेट डिवोर्सी असेल तर तो प्रॉब्लेम इथे येणार नाहीये. जेव्हा तुम्ही कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म भरायला जाल, पर्सनल प्रोफाईल, पॅरेंट्स प्रोफाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते विचारेल आर यू मॅरिड किंवा काय, तर मॅरिटल स्टेटस काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो पर्याय निवडता येईल. तुम्ही जो पर्याय निवडेल त्याच्यानुसार तुम्हाला पुढे ऑप्शन्स पण त्याच्यामध्ये मिळतील. त्यासाठी तुम्हाला कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म पर्यंत जावं लागेल. इथे एक प्रश्न विचारलेला आहे की आय मेल टू यूपीएससी, दे सेड ऑल 3 नेम, मॅट्रिक्युलेशन, आधार नेम अँड सिक्वेन्स सेम तुम्ही लिहा. लक्षात घ्या, तुम्ही सिक्वेन्स जरी सेम टाकलात, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तरी आता तुम्हाला फॉर्म ऍक्सेप्ट व्हायला काही अडचण येणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची क्वेरी ती आधारच्या बाबतीमध्ये होती, कारण तुम्ही वरती नाव कसंही टाकलं आणि आधारमध्ये फक्त 2च अक्षर असेल नावामध्ये, त्यांना आधार ऑथेंटिकेशनला प्रॉब्लेम 100% येत आहे. तुमचं नाव वरती सरनेम फर्स्ट नेम मिडल नेम असेल आणि आधारमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम असेल तरी पण फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे. त्यांना तो प्रॉब्लेम येतच नाहीये. ठीक आहे, मी पुन्हा एकदा क्विकली आपल्यासाठी ही सगळी प्रोसेस काय आहे ती एकदा रिवाइज करतो. याच्याला कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म मधल्या क्वेरीज विषयी मी नंतर आपल्याशी संवाद साधणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला upsconline.nic या साईटवरती जायचं आहे. तुम्हाला 4 मॉड्यूल्स भरायचे आहेत. क्रिएट अकाउंट अँड लॉग इन हे त्यातलं पहिलं मॉड्यूल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ईमेल आयडी आणि मोबाईलच्या आधारे आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे.
असा ईमेल आयडी, असा मोबाईल नंबर वापरा जो तुम्ही कायम स्वतःसोबत ठेवणार आहात. सारखा मोबाईल बदलणार असाल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. त्याच्यानंतर आपण लॉग इन ह्या पेजवरती जातो. तुम्हाला लॉग इन करायचं मोबाईल नंबर टाकून, ओटीपीने तुमचं अकाउंट ओपन होणार आहे. त्याच्यानंतर आपण जातो युनिव्हर्सल रजिस्ट्रेशनकडे. तुम्हाला इन्स्ट्रक्शनचं पेज दिसेल. हे इन्स्ट्रक्शनचं पेज आहे. ह्या इन्स्ट्रक्शनचं पेज कंप्लीट झाल्यानंतर खाली आहे प्रोसीड फॉर युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर आपण ह्या रजिस्ट्रेशनच्या डेटावरती जातो. तिथे आपलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे. परत ते नाव कन्फर्म करायचं आहे. तिथे आपल्याला प्रश्न आहे 10वीच्या सर्टिफिकेटचं नाव सेम आहे का. तुम्ही जर सेम म्हणालात तर हा डेटा ऑटोफिल त्याच्यामध्ये येतो. तुम्ही नाही म्हणालात तर अजून एक ऑप्शन आहे, तुमच्याकडे गॅझेट नोटिफिकेशन आहे का, तर तिथं पण तुम्ही नाही म्हणू शकता. आपण नाव बदललेलं नाहीये. आणि मग तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे नाव टाकायचं आहे. मग जसा तो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुम्ही त्याच्यामध्ये फॉलो करा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो ऑथेंटिफिकेशनचा. त्याच्यामध्ये आपण आधार ऑथेंटिकेशन करू शकतो. तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करण्याची सक्ती नाही. डू नॉट वॉन्ट टू प्रोसीड विथ आधार व्हेरिफिकेशन हा पण ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्या केसमध्ये आपण फोटो आयडी ऑप्शनवरती जातो. त्यातला फोटो आयडी तुम्हाला करायचा, तो डिजी लॉकर मध्ये त्याच्यामध्ये अपलोड होतो. त्याच्यानंतर आधारचा पर्याय तुम्ही निवडला तर आधार नंबर टाकून, कॅप्चा टाकून तुम्हाला आधार ऑथेंटिकेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जातो मॅट्रिक्युलेशन बोर्ड प्रोफाईल. हा सगळा तपशील त्याच्यामध्ये भरायचा आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्यासोबत असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती तुमचे पर्सेंटेज आहेत, रिझल्टची तारीख आहे आणि सर्टिफिकेटचा नंबर आहे. सर्टिफिकेटचा नंबर, तुमचा रोल नंबर, त्या रिझल्टची तारीख. हे सगळं केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जातो. आपल्या आयडेंटिटी डिटेल आपल्याला अशा प्रकारे डिस्प्ले होतात. इथं फॉर एक्झाम्पल दिशा पवन खेबुडकर किंवा अगदी खेबुडकर दिशा पवन ह्या नावाने सुद्धा फॉर्म ऍक्सेप्ट होत आहे. आणि अदर आयडेंटिटी डिटेल्स आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. आणि त्याच्यानंतर आपण जातो प्रिव्ह्यूकडे. युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन प्रोफाईल प्रिव्ह्यू. तुम्ही आतापर्यंत जे काही सगळं भरलेलं आहे ती ही 4थी स्टेज आहे. त्याच्यामध्ये प्रिव्ह्यू मध्ये खाली आपला ऑप्शन येतो की आपण तिथे लॉक करून ते सबमिट करणार आहोत. एकदा का आपण लॉक करून सबमिट केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये इमिजिएट चेंज करता येणार नाही. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मॉड्यूलकडे जातो. ते दुसरं मॉड्यूल आहे कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म. ते कॉमन ऍप्लिकेशन फॉर्मचं मॉड्यूल तुम्ही फिल कराल. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही तिसऱ्या मॉड्यूलकडे जाणार आहात. ते तिसरं मॉड्यूल आहे कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत चौथ्या मॉड्यूलकडे एक्झामिनेशन स्पेसिफिक, जे प्रत्येक परीक्षेसाठी वेगळं असेल. तर मला वाटतं की बऱ्याचशा ह्यातल्या ज्या काही कॉमन क्वेरीज आहेत त्या मी इथे ऍड्रेस केलेल्या आहेत. तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर प्लीज तुम्ही त्या शंका आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्यापर्यंत त्याची योग्य उत्तरं पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना जर त्याच्यामध्ये सर्व्हिस प्रेफरन्सेस आणि काय बाकीचे तपशिलाबद्दल जर आपल्या काही शंका असतील त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. आय होप तुम्हाला ही सगळी माहिती कळाली असेल. तर ह्या माहितीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. थँक्यू ऑल व्हेरी मच.